मृत्यूयोग, अतृप्त आत्मा, गुप्तधन आणि स्मशानभूमीत अघोरी पूजा ही एखाद्या हॉरर सिनेमाची कथा नाही, तर महाराष्ट्रात समोर आलेलं धक्कादायक वास्तव आहे। यूट्यूबवर एक बाबा दिसला, दैवी शक्ती असल्याचा दावा केला आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या दोन भावांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। स्मशानभूमीत अघोरी पूजा, जळत्या चितेजवळ विधी, पशूंचा बळी, प्रसाद म्हणून दारू आणि मृत्यूयोगाची भीती दाखवून मानसिक गुलामी। नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा काळा कारभार समोर आलाय आणि या प्रकरणातल्या आरोप ऐकून अंगावर काटा येतोय। नेमकं कोण आहे हा कमलेश अधिकारी? स्मशानभूमीत काय चालायचं आणि श्रद्धेच्या नावाखाली कसा रचला गेला फसवणुकीचा हा भयानक खेळ? थोडक्यात समजून घेऊया। अशोक खरात प्रकरण ताजा असतानाच आता कमलेश शिवकुमार अधिकारी नावाच्या आणखी एका भोंदूबाबा विरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांमुळे। ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील दोन भावांची, मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर। 2021 मध्ये अवघ्या एका महिन्याच्या अंतरानं त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर हे दोघंही प्रचंड मानसिक तणावाखाली गेले। भीती, नैराश्य आणि असुरक्षिततेच्या अवस्थेत असताना त्यांना यूट्यूबवर कमलेश अधिकारी नावाच्या बाबाची माहिती मिळाली। दैवी शक्ती, गुप्तधन, मृत्यूयोग आणि मागच्या जन्माचं पाप अशा गोष्टी सांगून या बाबानं दोघांच्या मनावर पकड मिळवली। तुमच्या जमिनीवर अतृप्त आत्म्यांचा वावर आहे, तुमच्या कुटुंबावर संकट आहे आणि आता तुमच्यावरही मृत्यूयोग आहे अशी भीती दाखवत त्यांना पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलं गेलं आणि त्यानंतर सुरू झाला अघोरी विधींचा धक्कादायक खेळ। दोन्ही भावांना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे नेण्यात आलं। तिथल्या स्मशानभूमीत जळत्या चितेजवळ 4 दिवस अघोरी पूजा करण्यात आली। या पूजेदरम्यान पशूंचा बळी देण्यात आला। एवढंच नाही तर या सगळ्या प्रकारासाठी लाखो रुपये उकळण्यात आले। त्यानंतर नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर येथील आश्रमांमध्ये विविध अघोरी पूजा करण्यात आल्या। पीडितांच्या आरोपानुसार या ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणून चक्क दारू देण्यात आली। त्यांना आश्रमात बळजबरीने ठेवण्यात आलं, घरकाम करून घेतलं गेलं आणि मानसिक शारीरिक शोषण करण्यात आलं। पण इथंच हा प्रकार थांबला नाही। मठ बांधायचा आहे असं सांगत या भोंदूबाबांनं दोन्ही भावांची तब्बल 2 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे। अखेर या सगळ्या जाचाला कंटाळून दोन्ही भावांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला। अनिष्टच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पुढाकार घेत पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आता पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या बंधुबाबाच्या जाळ्यात आणखी किती लोक अडकलेत, किती जणांची फसवणूक झाली आणि श्रद्धेच्या नावाखाली अजून किती काळ असा काळा बाजार सुरू राहणार, हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। या प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा।